श्रीरामनवमीच्या माझ्या सर्व गोड ताईंना व माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. हे संध्याकाळचं टायमिंग आहे बरं का ताईंना. गवती चहा टाकून मस्त इथं चहा ठेवलेला आहे. आज मुलं पण चहा पिण्यासाठी घरी आहे आणि आमच्या सौरभला गवती चहा टाकलेला चहा खूप आवडतो. देवाजवळ दिवाबत्ती करून ठेवली. मस्त तिघांनी आम्ही चहा घेतला. म्याऊच्या पिल्लांना पण दुधामध्ये चपाती मळून दिली. फ्रीजच्या जवळ जर आपण दुधाचं पातेलं काढायला गेलो तर त्यांचा खूप आरडाओरडा चालतो दुधासाठी. त्यांना बरोबर कळतं. उन्हाळा असल्यामुळे कपडे पण आज उशिरा धुतली होती. का तर कपडे लगेच वाळतात आणि नंतर माझ्या लक्षातही राहत नाही कपडे काढायचं. त्यामुळे मी उशिराच कपडे धुतले. कपडे पण छान वाळलेली होती. कपडे सर्व आतमध्ये काढून घेतले. स्वयंपाकाची पण वेळ झालेली होती. त्यामुळे मी विचार करत होते काय भाजी करायची. कारण काल भाजीला आणून ठेवलेलं होतं पण भाजीपाला धुवायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे सर्व भाजीपाला फ्रीजमध्ये तसाच भरून ठेवलेला आहे. काय भाजी करायची हा तर सर्व ताईंना प्रश्न पडतो. कारण एक जर भाजी केली तर घरामध्ये कोणाच्याच एक भाजी कोणीच खात नाही. 2 किंवा 3 भाज्या तरी कराव्या लागतात. पण केव्हा केव्हा भाजी करायचा पण कंटाळा येतो. असं वाटतं एकच भाजी करायला पाहिजे. चला असो, मी काढलेले आहे वांगे. भरीत बनवणार आहे वांग्याचं. वांगे छान धुवून घेतली कारण काल भाजीपाला धुतलेला नव्हता तुम्हाला तर सांगितलं. पुसून घेतली. त्याला तेल लावले आणि गॅसवर छान वांगे भाजायला ठेवले. एका साईडला कांद्याची पात पण भरतामध्ये टाकण्यासाठी काढून घेतली. खाली मी पेपर घेतलेला आहे. आपण जर किचन ओट्यावरती किंवा खाली जर असं भाजीचं निवडायला घेतलं तर खूप कचरा पडतो. त्यामुळे पेपरवर जर आपण अशा भाज्या निवडल्या किंवा कोथिंबीर असली, भाजी असली तर जी घाण असते ती पेपरवर पडते. पेपर तसाच उचलून आपल्याला डस्टबिनमध्ये त्याच्यावरचा कचरा लगेच टाकून देता येतो. किचन ओटा अजिबात घाण होत नाही. भरतासाठी जेवढी मला कांद्याची पात लागणार आहे तेवढी मी स्वच्छ करून घेतली. काही ठिकाणी टोमॅटोसुद्धा भरतामध्ये भाजून घालतात. मी पण घालते बरं का ताईंना. कांद्याची पात, भाजलेलं टोमॅटो, फिक्की आणि तिखट दोन्ही हिरव्या मिरच्या मिक्स करून त्या पण काही ठिकाणी घातल्या जातात आणि अख्खे शेंगदाणे. वांग्याला जे देठ असतं ते कापलेलं होतं. अजिबात त्याला धरण्यासाठी देठ नव्हतं. त्यामुळे मी भातवाडी आणि सुरीच्या साहाय्याने वांगं खालीवर करून घेतलं. का तर सर्व बाजूंनी वांगं छान भाजल्या गेलं पाहिजे. त्यामुळे आपण जर तसंच धरायला गेलो तर हाताला भाजलं असतं. वांगे भाजून झाल्यानंतर गरम गरम जर आपल्याला वांग्यावरचे छिलके काढायचे असेल तर एक पाण्याचा हात लावायचा. त्यामुळे भाजलेल्या वांग्यावर जे छिलकं असतं काळं झालेलं ते पण निघतं आणि आपल्या हाताला भाजतसुद्धा नाही. आपल्याकडे जर वेळ असेल तर गार करून झाल्यानंतर वांगं छान छिलकं काढून बडगीमध्ये कुटून घ्यायचं. आपल्याकडे जर बडगी नसेल तर आपण कशाच्या तरी साहाय्याने त्याला बारीक करू शकतो किंवा आपल्याकडे पावभाजीसाठी जे आपण मॅशर वापरतो त्याने केलं तरी पण खूप छान बारीक होतं. भरतासाठी कांद्याची पात गरम पाण्यामध्ये काढून घ्यायची. त्यामुळे ती कचकच लागत नाही. तेल तापल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले. तळलेले शेंगदाणे भरतामध्ये दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात खायला. त्याच तेलामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली, कांदा टाकला. कांदा, जिरं, मोहरी छान परतल्यावर त्यामध्ये कापून घेतलेली हिरवी मिरची टाकली. आपण यामध्ये तिखट आणि फिक्की दोन्ही हिरव्या मिरच्या वापरू शकतो. जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये मिरची टाकायची. मिरची परतल्यावर त्यामध्ये मी कापून घेतलेला एक टोमॅटो घातला. टोमॅटोमुळे भरताला चव खूप छान येते. टोमॅटो भाजायचा माझ्या लक्षात राहिला नाही त्यामुळे मी इथं कापूनच घातलेला आहे. तेलामध्ये कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कांद्याची पात सर्व एकत्र छान परतून घेतलं. परतल्यावर त्यामध्ये बारीक करून घेतलेले भरीत घातले. वरून चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घातली. बारीक गॅसवरती सर्व भरीत एकत्र छान मिक्स करून घ्यायचं.
काय झालं? म्याव म्याव, भूक लागली म्याव. ऐ रानो, रानो, भूक लागली का? चला, भरीत झालेलं आहे. भरीत एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. कढई लगेच बेसिनमध्ये टाकून दिली. आज आपल्याकडे जास्त भांडे नाहीत घासायला, का तर चहा पाण्याची आणि जे भरीत केलेलं आहे त्याची भांडी मी घासून टाकली. सारखी मेवची पिल्लं मध्ये 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 करता आहेत, खेळतात पण आणि येऊन असे कामूनला चिकटतात, वरती चोडण्याचा प्रयत्न करतात. पीठ मळून घेते आणि चपात्या करते. जे आपण कपडे काढून आणलेले आहे त्या कपड्यांच्या अजून गळ्या पण घालायच्या आहेत. तसेच बेडरूममध्ये नेऊन ठेवलेले आहे. फक्त देवाची जे कापड होते त्यांच्या गळ्या घालून देवघरावरती ठेवून दिले. पीठ मळायला पाणी, म्हणजे आपण ज्यावेळेस पीठ मळतो त्यावेळेस मी पाणी या भांड्यामध्ये घेते, का तर हे हलका आहे वजनाला. आपण पाणी घेतल्यानंतर ते खूप जड होतं, त्यामुळे मी पीठ मळण्यासाठी हेच भांडं वापरते. स्वयंपाकासाठी जे नळाला पाणी येतं पिण्याचं ते पाणी मी वापरते आणि पिण्यासाठी ज्या खाली बॉटल भरलेल्या असतात त्या बॉटल वापरतो. पीठ मळत असताना परत इकडे तिकडे सरकते, त्याखाली कापड घेते किंवा गॅसच्या शेगडीला अशी लावून ठेवते. बऱ्याच ताईंना पिठामध्ये तेल ओतण्याची सवय असते, पण मी इथं पीठ मळताना अजिबात तेलाचा वापर करत नाही, फक्त पातळ करते. का तर आपण जर घट पीठ मळले तर त्याच्या चपात्या लवकर होत नाही आणि हात पण दुखतात. पातळ पीठ असले तर सरळ चपात्या लाटल्या जातात आणि मऊ पण राहतात, अजिबात कडक होत नाही. घट पिठाच्या चपात्या कडक होतात. म्याऊच्या पिल्लांना आणि म्याऊसाठी इथं खाऊ आलेला आहे. म्याऊची पिल्लं चपाती खात होते, पण त्यांना जसा खाऊ दिसला तसं त्यांनी चपाती खाण्याचं सोडून दिलं आणि तुमच्या दादाभोवती सर्व पिल्लं गोल गोल फिरायला लागली, का तर आम्हाला खाऊ दे म्हणून. सारखी त्यांना पेडिग्री देणेही बरोबर नाही, त्यामुळे त्यांना एक टाईम दुधामध्ये चपाती मोडून देते, एक टाईम मासे देते. मासे रोज नसतात ताईंनो, केव्हा तरी असतात. पण म्याऊ खूप हुशार आहे, ती दूध पिऊन घेते आणि चपाती मोडलेली तशीच ठेवते. आंघोळ घालणार होता का तू त्याची? तू मला काही आठवत नाही. तू म्हणला आता का आंघोळ घालतो? बसून फिरायचा हा लहानपणी लय बारीक होतं पण ते आपला चिमट्या. नाही मोठा होता आणि हा त्याच्या अंगावर बसायचा, घोडा घोडा करायचा. हा पण लय शहाणा होता तो, खरंच. घोडा घोडा करायचा हा त्याला. एका आवाजात किती लांबून यायचा. त्याला जेव्हा त्याला मी चिकन गिकन आणलं की त्या सौरभला म्हणायचं जेवायला बोलवते, यांनी आवाज मारला असला पळत यायचा चिमट्या म्हणलं सौरभ. आपण जेव्हा गाडी घेतली होती कसा रात्रभर दारात बसून होता पायरीवरच, तसं आपल्याला कुत्र भेटणारच नाही आता. म्हणजे नाही इमानदार होतं ते, लय हुशार होता. भेट येऊन गेला तो. कसं बरोबर आपल्याच दारात बसला. किती वेळा गेला का आणि गाडीवर पण मी त्याला कॅमेऱ्यात बघत होते, आपल्याच गाडीला चक्रा मारत होता खाली. मी तर दादाला फोन करून सांगितलं होतं मोबाईल मध्ये बघ चिमटे आहे की काय म्हणून. लई हुशार होता. सौरभ दे रे बेटा, सौरभ हे दे ना काढून. तुमच्या दादांना भाजलेल्या मिरच्या खायला खूप आवडतात बरं का ताईंनो. जेवणासोबत ते अशा मिरच्या भाजून खातात, पण मी भाजलेल्या मिरच्या त्यांना अजिबात आवडत नाही, का तर ते म्हणतात तुला मिरच्या भाजता येत नाही बरोबर.
ते मिरच्या भाजतात त्यावेळेस मिरच्या ते स्वतःच्या हाताने कापून घेतात, तेल टाकून छान भाजून घेतात, मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे मिठाचं पाणी करतात आणि मिरच्यांवरती टाकतात, वरून हळद टाकतात, मीठ टाकतात आणि अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकतात. केव्हा केव्हा लसूण जिरं टेचून पण घालतात. मिरच्या छान भाजून घेतल्या, त्याच्यावरती मिठाचे पाणी टाकले, अर्धा चमचा हळद टाकली आणि 2 चमचे दही टाकलेले आहे. तसंही मिरच्या भाजण्याचं किंवा तळण्याचं काम हे त्यांच्याकडेच असतं, का तर त्यांना मिरच्या खूप आवडतात आणि मी केलेल्या मिरच्या त्यांना अजिबात आवडत नाही, हे तर मी तुम्हाला सांगितलेले आहे. स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. किचन वाटा पण साफसफाई करून घेतला. मला भरायचे होते हांड्यामध्ये पाणी, त्यामुळे मी हांडा स्वच्छ घासून घेतला. पितांबरी किंवा भैया पावडर ही आपली संपलेली आहे, त्यामुळे मी विम लिक्विडनेच हांडा घासून घेतला. हांड्यामध्ये पाणी खूप गरम होतं. आपल्या इथं माठ नाही, माठ आणायचा आहे. आणि जो छोटा माठ तुम्हाला दिसत असेल तो माठ नाही बरं का ताईंनो. अक्षय तृतीयेला पूजेसाठी मातीचं जे भांडं असतं म्हणजे माठच आहे तो, पण मातीच्या भांड्यांची अक्षय तृतीयेला पूजा करतात त्यासाठी तो आणलेला होता, पण त्यामध्ये खूप गार पाणी होतं, त्यामुळे मी तोच वापरते. गेल्या वर्षी माझ्या हातून माठ फुटलेला आहे, खूप छान होता तो पण माठ. आणायचा विचार चालू आहे, पण बघू तुमच्या दादाला केव्हा वेळ मिळतो त्याच्यावरती आहे. काल आपण संध्याकाळी सोमवारच्या बाजारातून कोथिंबीर आणली होती, भाजीपाला पण आणलेला होता, पण कुठलाच भाजीपाला निवडून ठेवला नाही आणि सुद्धा ठेवलेला नव्हता. दिवसभर पण काही वेळ मिळाला नाही. काल तर आपण कोणते शूट घेतलेले नाही आणि सकाळपासून पण नव्हते घेतलेले. स्वयंपाक केला, जेवण केले, जेवणाची भांडी घासली, स्वयंपाकाची भांडी घासली आणि त्यानंतर कोथिंबीर निवडून ठेवली. कॅरीबॅगमध्येच ठेवलेली आहे बघा ताईंनो. छान राहते अशी जर कॅरीबॅगमध्ये कोथिंबीर आपण जर ठेवली तर. फ्रीजमध्ये ठेवून देते. 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत आता रात्रीचे. आजच्या व्हिडिओचा इथं सेंड करते. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.